फोन दाखवते घाबरते बघ घाबरते. मित्रांनो बघू शकता आपलं 3 कोंबड्याचा चिकन अंडी पण भेटली. कोंबडी अंडीवाली होती. अजून लागेल रे तेल. हा आणतो. बस झालं एवढं. बस ना. तर मित्रांनो तेल तापलाय मस्त. आपण मसाला पण टाकलाय आपला कोकणी. तर वेळ आहे त्यामध्ये चिकन टाकण्याची. अर्धा तासाच्या वर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. हेच ठेवता येईल वरती झाकण. आहे निचारे होते. कपडा अजून एक नाही थांब. बस ना. लागलं तर आहे. बस ना. आता आपण थोडा झाकून ठेवू. त्यावर पाणी हे करायला पाहिजे ना. कुंकर मारू. आपल्याकडे फुकणी नसेल ना. तर मित्रांनो आता आपण पाणी टाकलेलं आहे त्यात. थोडा अजून वेळ लागेल शिजायला. मित्रांनो पाहू शकता चूल आता छान पेटलेली आहे. नाही दूर जात. तर मित्रांनो आता आपण वाटप टाकलेलं आहे. तरी एक अर्धा तास गेला शिजायला. शिजलं तर आहे आता. वाटप आपण काय थोडंफार तिखट वगैरे लागलं आणि मीठ वगैरे टाकू आता याच्यामध्ये. पण मस्त पेटलेली आहे. तर मित्रांनो आपलं चिकन ऑलमोस्ट रेडी झाले. आता थोडासा मसाला टाकला आणि मीठ टाकलंय. मस्त झणझणीत आपलं रेडी झालेलं आहे. वडे पण आपले तयार होत आहेत. मस्त आज चिकन वड्याचा येत आहे. गावठी चिकन ते पण चुलीवर. तर मित्रांनो फायनली आपलं चिकन रेडी झालेलं आहे. मस्त वडे पण झालेले आहेत. गरमात चिकन आणि कोलिंब पण आहे. आता आपल्या भाऊजी आपल्याला टेस्ट करून सांगतील कसं बनवत आहे. कसं त्यांच्या बायकोनीच बनवलेलं आहे. तर बघू आता फीडबॅक काय देत आहेत. मस्त आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू आहे ना. बायकोनी बनवलं म्हणून नाही ना. आता श्रीधर भाऊजी पण सांगतील. टेस्ट केलं तर आपल्या मामी आता सांगतील कसं झालंय जेवण. असं मजा येते अशी बाहेर जेवायला. मटन मस्त मामी आमची चिकन खात नाही तर कोलिम खात आहेत ते. छान झालंय कोलिम. घेतलं ते तर मित्रांनो आता आबोळचा बीच
मे महिना म्हणून जरा लोकल पर्यटक जे मुंबईला आहेत ती लोक दिसतात तुम्हाला. जास्ती कोण नसतं, बीच नसतं, प्रायव्हेट बीच सारखं आहे. सूर्यास्त पण होत आलेला आहे, तो पण आपण बघूच. हे नको तिला पाण्यात, पाण्यात नको ना. एक सूर्यास्त तिकडे अस्त होतो आणि एक चंद्र माझ्या मागे उभा आहे. तर मित्रांनो, गावी ते पण आपल्या दापोडला आल्यानंतर हा असा संध्याकाळचा इव्हिनिंग व्ह्यू, असं तासन तास इथे बसून राहावं असं वाटतं सूर्यास्त होईपर्यंत.